हॅलो स्टुडंट, स्पीकिंग इंग्लिश कोर्स या आजच्या दुसऱ्या दिवशी आज आपण शिकणार आहोत जवळपास 1000 वाक्य आणि तीही तुम्ही माझ्या सोबत बोलणार आहात. कशा पद्धतीनं कालच्या व्हिडिओत सांगितलेलेच आहेत सर्व टेक्निक. ते जर पाहिलेला नसेल व्हिडिओ तर तो जरूर पहा. याच्यामध्ये पण सांगेल सगळ्यात शेवटी त्याची प्रॅक्टिस कशी करायची, पण त्यासाठी पहिला व्हिडिओ पाहावाच लागेल. चला तर आज बघूया आपण की 1000 वाक्य. आणि हो, मी सांगितलं होतं त्याप्रमाणे, जसं की समजा मला शून्य येतं, मला काहीच येत नाही, मला इंग्रजी फक्त माहिती आहे की हा एक इंग्रजी विषय आहे आणि जेवढं काही थोडंफार मला माहिती आहे ते अगदी वरवरचं ज्ञान आहे, म्हणजे थोडक्यात मला काहीच येत नाही, असे विद्यार्थी सुद्धा आज माझ्यासोबत 1000 वाक्य बोलतील आणि ते स्वतः सुद्धा तयार करतील. आणि मी सांगितल्याप्रमाणे ग्रुपमध्ये तुम्हाला याच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा मिळून जातील. सो ग्रुप जरूर जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. सो सी स्टुडंट, आता हे वाक्य कसे बनवायचे? 1000 वाक्य आपल्याला बनवायचे आहेत जे आपण अगदी सहजगत्या बनवू शकतो. तर सुरुवात करूया. काही तुम्हाला मी इथे बेसिक, मी तुम्हाला म्हटलं ना 0 आहे मी, तर जे कोणी असे बिगिनर्स आहेत ज्यांना असं वाटतं की मला बाबा फारसं येत नाही इंग्रजी, त्यांच्यासाठी मी इथे हा भाग लिहून ठेवलेला आहे ज्याचे मी अर्थ इथं लिहिलेले आहेत की आय म्हणजे मी आणि एम म्हणजे आहे. तसंच यू जो आहे तो एकटाही असू शकतो, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. सो एकटा असेल तर तू, अनेक असेल तर तुम्ही. इथे आर म्हणजे आहेस किंवा आर म्हणजे आहात. सो मी असे सर्व शब्दांचे अर्थ पण दिलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. हा पहिला शब्द त्याचा पहिला मराठी अर्थ आहे, हा दुसरा शब्द त्याचा हा दुसरा मराठी अर्थ आहे. आता ह्या ज्या पेयर आहेत म्हणजे ह्या जोड्या आहेत, आयच्या सोबत नेहमी एम लिहावा लागतो आपल्याला वर्तमान काळामध्ये. हे जे सर्व क्रियापद मी इथे लिहिलेली आहेत याला क्रियापद असं म्हणतात. सो हे वर्तमान काळामध्ये आहेत, म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट आज, आत्ता, आहे, आहे या अर्थाने सांगतो तेव्हा. सो आहे शब्दावरून आहेत, आहोत, आहात अशा प्रकारचे हे सर्व सब्जेक्ट नुसार बदल होत असतात. सो मी सर्व तुमच्या माहितीसाठी हे लिहिलेलं आहे. आता बघूया ह्याचे 1001 वाक्य आपण कशा पद्धतीनं करू शकतो. चला तर सुरुवात करूया. सो बघा, आता हे जे सर्व शब्द लिहिलेले आहेत आपण विशेषतः ज्याला म्हणतो आपण एम, इज, आर. सो हे एम, इज, आर जे आहेत याचा उपयोग आपण साधारणतः काय, कोण, कोठे, कसा यासाठी आपण करत असतो. म्हणजे आपण काय आहोत, कोण आहोत किंवा आपण कुठे आहोत किंवा आपण कसे आहोत यासाठी आपण याचा वापर करत असतो. त्याच्याच मदतीनं आपण 1001 वाक्य बनवूया. आता हे 1001 वाक्य एकदा का तुम्हाला बनवता आलं की समजा तुमचं जवळपास 50% इंग्रजी पक्क झालं असं तुम्ही समजू शकता. कारण हा बेस आहे. ऍक्च्युअली हे कुठं एम वापरावं कुठेच हे समजत नाही. सो आता हे तुम्हाला पेअर दिलेले आहेत, सो तुमचं हे भाग नक्कीच पक्का होणार आहे. आता बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काय, कोण, कोठे, कसा यासाठी आपण टू बी म्हणजेच एम, इज, आर चा वापर करत असतो. सो सुरुवातीला आपण बघूया काय आणि कोण या प्रकारचे वाक्य जेव्हा येतात तेव्हा ते कशा प्रकारे येतात. फॉर एक्झाम्पल, सपोज मी कोण आहे, आय एम अ फार्मर. ओके, आय एम अ फार्मर. मी कोण आहे, आय एम अ फार्मर. मी एक शेतकरी आहे. सो आता तुम्ही हे वाक्य कशा पद्धतीने म्हणायचे, प्रत्येकाचा मी मराठी अर्थ सांगणार नाही आहे कारण तुम्हाला इथे आता आपोआप मराठी अर्थ समजतील. एक तुम्हाला म्हणून दाखवते आणि अर्थसहित सांगून दाखवते. आता बघा, यू आर अ फार्मर. एकटा असेल तर येईल अ फार्मर. आता अ हा शब्द जो आहे आपण 1 2 3 असं जेव्हा मोजता येणाऱ्या गोष्टी असतात तर त्यासाठी इंग्रजीमध्ये एक या अर्थाने अ हा शब्द वापरला जातो. एम, 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 अ असं वाचायचंय. एम अ फार्मर, आय एम अ फार्मर. सो अशा पद्धतीने आय एम अ फार्मर. तो आता सपोज जर तू एकटा फार्मर असेल तर यू आर अ फार्मर. आणि सपोज तुम्ही जर अनेक फार्मर असाल तर यू आर फार्मर्स. ओके, अशा पद्धतीने ह्याचे 2 वाक्य होतील. जर तुम्ही सिंगल एकच फार्मर असाल तर तिथे लिहावं लागेल तुम्हाला यू आर अ फार्मर. राईट, म्हणजे तू एक फार्मर आहेस आणि तुम्ही फार्मर आहात, तुम्ही शेतकरी आहात. असं जर असेल तर अ फार्मर नाही येणार, यू आर फार्मर्स. म्हणजे अनेक असतील तर ह्या फार्मरला आपल्याला यस लावावा लागतो. तशाच प्रकारे मग हे वाक्य होतील, वी आर फार्मर्स, दे आर फार्मर्स. अर्थ तुम्हाला इथे मिळून जातील. वी आर फार्मर्स म्हणजे आम्ही
शेतकरी आहोत. वी आर फार्मर्स म्हणजे आम्ही शेतकरी आहोत. दे आर फार्मर्स म्हणजे ते शेतकरी आहेत. ते म्हणजे अनेक जण. सो अशा प्रकारे यू वी दे हा अनेक वचनासाठी वापरले जाणारे शब्द आहेत. आता इथं हा यू जो आहे तो सिंग्युलर साठी आहे, हा एक वचन साठी वापरतात. आणि इथून हे जे सर्व शब्द आहेत हे अनेक वचनसाठी वापरले जातात. पुन्हा हे ही सी इट जे आहे ते पुन्हा एक वचनसाठी वापरले जातात. ओके. सो अशा पद्धतीनं एक वचन जर शब्द आलेला असेल तर आपल्याला अ घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अनेक वचनी शब्द असतील तर त्यामध्ये अ येत नाही. पहा, यू आर फार्मर्स. ओके. सो असा काही बेसिक भाग तुम्हाला बोलण्यासाठी सुद्धा शिकावा लागतो. हा सगळा ग्रामरचाच भाग आहे, त्यामुळे ग्रामर शिवाय इंग्रजी पॉसिबलच नाही आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांना झिरो येतं ना, मी सांगितलं झिरो येणाऱ्यांपासून आपण हे करतो आहोत. सो मग वाक्य कशा पद्धतीचे होतील? वी आर फार्मर्स, दे आर फार्मर्स. आता ही इज अ फार्मर. ही शब्द जो आहे तो एकवचनी आहे, त्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं ही इज अ फार्मर, सी इज अ फार्मर, इट इज अ फार्मर. ओके. आता ऍक्च्युअल इट हा जो शब्द आहे तर तो आपण पक्षी, प्राणी, निर्जीव वस्तू यासाठी आपण हा वापरत असतो. त्यामुळे इट इज अ फार्मर असं आपल्याला म्हणता येत नाही, परंतु इट इज क्यूट अशा प्रकारचे वाक्य आपण घेऊ शकतो. ओके. सो पक्षी, प्राणी, निर्जीव वस्तू यांच्यासाठी आपल्याला इट हा शब्द वापरायचा आहे. सो प्रॅक्टिस साठी म्हणून सुरुवातीला तुम्ही इट इज अ फार्मर अशा प्रकारे म्हणू शकता प्रॅक्टिस करेपर्यंत. पण लक्षात ठेवायचं आहे की इट हा शब्द जो आहे तो सजीव व्यक्तींसाठी नसतो वापरत आपण, तर तेव्हा आपल्याला ही किंवा शी शब्द वापरावा लागतो. इट आपण पक्षी, प्राणी, निर्जीव वस्तू यांच्यासाठी वापरतो. आता राम असं एखादं कुठलंही नाऊन आलेलं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला अ घ्यावं लागतं, कारण राम सिंग्युलर असतो, एकवचनी असतो. सो राम इज अ फार्मर. पण त्याच्या ऐवजी अनेक वचनी शब्द पण येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मी एकच एक्झाम्पल घेतले, माय फ्रेंड्स आर फार्मर्स. फार्मर्स. आता इथे फ्रेंड्स सुद्धा अनेक आहेत, इथं फ्रेंड्स आहे, त्यामुळे अनेक असतील तर आपल्याला फार्मरच्या ऐवजी फार्मर्स घ्यावं लागतं. आता बघा आपण हे काय आहेत, कोण आहेत हे आपण सांगतो आहोत. आता तुम्हाला लक्षात येईल की आता हे वाक्य जेव्हा तुम्ही म्हणणार आहात स्पीकिंग साठी प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला आय एम अ फार्मर, यू आर अ फार्मर, यू आर फार्मर्स, वी आर फार्मर्स, दे आर फार्मर्स, ही इज अ फार्मर, सी इज अ फार्मर, इट इज अ फार्मर, राम इज अ फार्मर, माय फ्रेंड्स आर फार्मर्स अशा पद्धतीने म्हणायचं आहे. जी आपण मिरर टेक्निक सांगितलेली आहे त्याच्या समोर पण तुम्हाला याच पद्धतीने म्हणायचं आहे. आय एम अ फार्मर, वी आर फार्मर्स, यू आर अ फार्मर, यू आर फार्मर्स, दे आर फार्मर्स, he is a farmer, she is a farmer, it is a farmer, Ram is a farmer, my friends are farmers. अशा पद्धतीनं आरशाच्या समोर उभं राहून आपल्याला हे वाक्य सलग म्हणायचे आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम 1000 वाक्य बोलायचे आहे. सो यस ऑफकोर्स तुम्ही 1000 वाक्य बोलू शकणार आहात. बघा आता हा जो फार्मर शब्द मी इथं रेड पेनने लिहिलेला आहे याच्या ऐवजी तुम्ही अनेक शब्द तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकता. जशा प्रकारे तुम्ही फार्मरच्या ऐवजी टीचर, डॉक्टर, इंजिनियर, कुक, ऑफिसर किंवा व्ह्यूअर, तुम्ही एक व्ह्यूअर आहात, आय एम अ व्ह्यूअर, मी एक व्ह्यूअर आहे सपोज, तर मग मी म्हणेल आय एम अ व्ह्यूअर म्हणजे मी एक पाहणार आहे, प्रेक्षक आहे. आय एम अ रीडर, मी एक वाचक आहे, वाचणारा आहे, मी वाचतो आहे. आय एम अ कुक, मी एक कुक आहे. सो अशा पद्धतीनं हा फार्मर शब्द रिप्लेस करा तुम्ही. त्याऐवजी तुम्ही गर्ल, बॉय, मॅन, वुमन अशा पद्धतीचे अनेक शब्द घेऊ शकता तुम्ही. आय एम अ स्टुडंट है ना, तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही कॅन्डिडेट असाल, तुम्ही जे काही आहात. सो काय आहात तुम्ही आणि तुम्ही कोण आहात याबद्दलचे हे शब्द जे आहेत फार्मरच्या ऐवजी जस्ट रिप्लेस इट. सो तुम्हाला सपोज फार्मरच्या ऐवजी इथे डान्सर सांगायचं असेल तर तुम्ही डान्सर सांगू शकाल, आय एम अ डान्सर. सो मेनी नाउन्स आर देअर, हे सगळे नाउन आहेत. असे तुम्ही अनेक जण कोण आहात तुम्ही हे तुम्ही जितके जास्त घ्याल तेवढे तुमचे वाक्य जे आहेत ते तुम्ही तयार करू शकता. म्हणजे बघा काय कोण हा प्रकार इथे झालेला आहे. इथे तुम्ही असंख्य अशी वाक्य, आता इथं डान्सर वापरलं की इथं सगळीकडे डान्सर वापरून अनेक वाक्य तयार होतात. यू आर अ डान्सर, यू आर डान्सर्स, वी आर डान्सर्स, they are dancers, he is a dancer, she is a dancer, it is a dancer, Ram is a dancer, my friends are dancers. सो अशा पद्धतीने डान्सर्सचे अनेक वाक्य तयार होतील. त्याच पद्धतीनं सपोज तुम्हाला जर म्हणायचं असेल की तुम्ही एक क्रिकेटर आहात, सो तुम्ही म्हणा आय एम अ क्रिकेटर, आय एम अ क्रिकेटर, यू आर अ क्रिकेटर, यू आर
horse. We are cricketers, they are cricketers, he is a cricketer, she is a cricketer, it is a cricketer. Ram is a cricketer, my friends are cricketers. So अशा पद्धतीनं so many sentences you can build up. ओके, सो अशा अनेक वाक्य तयार होऊ शकतात. सो याच्यावरची व्हिडिओ क्लिप मी लवकरच आपल्या ग्रुपमध्ये टाकेल. तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळणार नाही आहेत. आणि अशा प्रकारची प्रॅक्टिस जी मराठीमधनं आपण देतो ती तुम्हाला कोणीच देणार नाही आहे. हजारो रुपये वेस्ट करू नका, त्याच्याऐवजी आपला ग्रुप जॉईन करा आणि आपले दररोज येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि यस 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 प्लीज तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुम्हाला ही सिरीज पूर्ण करण्याची इच्छा आहे का, हे पण मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा, हे झालं आपलं काय कोण याच्या संबंधित असणारे अनेक शब्द. तुम्ही इथे कितीही नाऊन तुम्ही टाकू शकता. नाऊन कोणकोणते वापरायचे आहेत यासाठी आपला एक व्हिडिओ आहे की इंग्रजी येण्यासाठी किती शब्द यायला हवेत. 200, फक्त 200 शब्दात इंग्रजी शिका, अशा प्रकारचा एक आपला व्हिडिओ आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल, तो तुम्ही जरूर पाहून घ्या. त्याच्यामध्ये जे बेसिक शब्द लागणार आहेत तुम्हाला या सगळ्या स्पीकिंग कोर्ससाठी, तर ते तुम्हाला तिथे नक्की मिळतील. सो आता बघा, हा एक प्रकार झाला. आता त्याच्यानंतर समजा कोठे, कोठेसाठी आपल्याला काही वाक्य कशा पद्धतीने घ्यायचे, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व क्रियापद वापरून आपण कुठे आहोत हे आपण सांगू शकतो. आता बेस लक्षात घ्या, ही जोड्या ज्या आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम, वी आर, यू आर, दे आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर किंवा माय फ्रेंड्स आर, अशा अनेक वचनाच्या पुढे आरच आलं पाहिजे. एक वचनासाठी आपण इज वापरतो. सो हे सर्व तुम्हाला जर पाठ असेल तर अर्ध इंग्रजी तुमच्या हातात असेल. सो आता कोठे, आपण कुठे आहोत याच्यासाठी जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य घेतो, सो त्यासाठी पण बघा अशा प्रकारचे वाक्य आपण करू शकतो. सपोज आय एम इन द रूम. सपोज मी कुठे आहे आता, तर मी रूम मध्ये आहे. आय एम इन द रूम. सो आता याच पद्धतीची सेव्हरल सेंटेन्सेस वाक्य तयार करू शकता. आय एम इन द रूम, कोठे आहे, कोठे, काय, कोण, यासाठी आपण हे एमिजार वापरतो. तसेच आपण काय, कोण सोबत कोठे म्हणजे आपण कुठं आहोत, प्लेस सांगायचंय आपल्याला, तेव्हा पण आपण अशा प्रकारचे वाक्य वापरतो. फॉर एक्झाम्पल आय एम इन द रूम. आता मग अशाच प्रकारे तुम्ही हेच सब्जेक्ट इकडे घ्या. आय एम इन द रूमच्या ऐवजी सपोज यू आर इन द रूम. ओके, यू आर इन द रूम. सो हेच सेंटेन्सेस तुम्ही सगळ्यांच्या पुढे वापरू शकता. फॉर एक्झाम्पल आय एम इन द रूम, यू आर इन द रूम, you are in the room, we are in the room, they are in the room, he is in the room, she is in the room, it is in the room, Ram is in the room, Rani is in the room, my friends are in the room. So अशा प्रकारे तुम्ही सेव्हरल सेंटेन्सेस तयार करू शकता. अगेन इथे जो रूम शब्द दिलेला आहे याच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही प्लेसचं नाव सांगा, कुठलंही प्लेस नेम द्या. त्याच्या ऐवजी प्लेस नेम चेंज केलं की तुमचे अजून असंख्य अशा प्रकारचे वाक्य तयार होतात. आता जसे आपण सब्जेक्ट सुद्धा बघा हे एवढेच घेतलेले आहेत. आय, यू, वी, दे, हे जे सर्व सब्जेक्ट आहे त्याला सब्जेक्ट म्हणायचं. म्हणजे ती वाक्यामधली कृती कोण करतं किंवा कुणाविषयी बोललेलं असतं तो सब्जेक्ट असतो. सो हे सब्जेक्ट जे आहेत, जसं मी तुम्हाला इथं इट, राम, ही, सीच्या ऐवजी राम शब्द रिप्लेस करून दाखवला, म्हणजे आपण व्यक्तींचं नाव बदललं. आता तुम्ही व्यक्तीचं, एका व्यक्तीचं नाव घेऊ शकता, 10 व्यक्तींची नावं घेऊ शकता, 10-15 व्यक्तींची नावं, लाखो व्यक्तींची नावं घेऊ शकता तुम्ही. म्हणजे जेवढ्या व्यक्तींची नावं तुम्ही घेऊन वाक्य बनवाल तेवढे वाक्य तयार होतील. फॉर एक्झाम्पल आय शब्दाच्या ऐवजी सपोज मी एखादं नाऊन चेंज करेल. एखादं माझ्या मैत्रिणीचं नाव आहे सपोज राणी, तर मी म्हणेल की राणी, फक्त राणीच्या पुढे मला इज वापरावं लागेल, कारण एम फक्त आयच्याच पुढे येतो. सो कुठल्याही प्रकारचं नाऊन जर असेल तर नाऊनच्या पुढे येईल इज. सिंग्युलर नाऊन, ओके, यस नाऊन म्हणजे सिंग्युलर नाऊन जर असेल तर यस असेल, आणि प्लुरल नाऊन जर असेल, प्लुरल नाऊन, तर त्यासाठी आपण आर वापरत असतो. सो अशा पद्धतीनं सपोज मी म्हणाले की राणी इज इन द रूम, ओके, सीमा इज इन द रूम, मीना इज इन द रूम, गौरी इज इन द रूम, मीना इज इन द रूम, रमेश इज इन द रूम, राम इज इन द रूम, महेश इज इन द रूम. सो तुम्ही जेवढे शब्द बदलाल, जेवढे नावं घ्याल तेवढे तुमचे वेगळे वाक्य तयार होतील. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे अशा प्रकारचे वेगवेगळे सेंटेन्सेस बोलून पहा. आपल्या जिभेला बोलण्याची सवय नसते, ती जर तुम्ही बोलण्याची सवय लावली
तर तुम्हाला इंग्रजी ऑटोमॅटिक बोललं जातं. काही जण म्हणतात आम्हाला इंग्रजी येतं परंतु आमचं अडखळतं. त्याचं अडखळण्याचं मेन कारण हेच असतं की आपण इंग्रजीची आपल्याला सवय नसते, आपल्या जिभेला त्याची सवय नसते. आणि ती सवय लावण्यासाठी भले तुम्हाला वाटेल की काय मॅडम सांगतायत, परंतु जिभेला सवय लावा. त्यासाठी तुम्ही 100 नावं समोर ठेवा तुमच्या आणि ते नावं वेगवेगळे घेऊन तुम्ही हे वाक्य म्हणून पहा की माय फ्रेंड इज इन द रूम, my brother is in the room, my mother is in the room, my father is in the room, my friends are in the room, my granny is in the room, my dog is in the room, my cat is in the room, Ram is in the room, Meena is in the room. अशा प्रकारचे सेव्हरल नाउन घ्या आणि 100, 200, 300 वाक्य तुम्ही म्हणून पहा. इन द रूमच्या ऐवजी तुम्ही प्लेस नेम चेंज करा. तुम्ही मार्केट घ्या, गार्डन घ्या, ऑफिस घ्या. सो मेनी प्लेसेस नेम्स आर देअर. तुम्ही रोडवर असाल तर तुम्ही म्हणा आय एम ऑन द वे. मी रोडवर आहे, मी रस्त्यावर आहे, मी मार्गात आहे, मी येत आहे. सो अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता आय एम इन द रूम, आय एम इन द किचन, आय एम इन द गार्डन, आय एम इन द ऑफिस. ओके, आय एम ऑन द टॉवर. अशा प्रकारे सेव्हरल प्लेस नेम्स बदला, सेव्हरल सर्व सब्जेक्ट बदला सुरुवातीचे आणि त्याच्यापासून हजारो वाक्य म्हणून पहा. जस्ट वन थिंग रिमेंबर, प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. सो मेनी सेंटेन्सेस. तुम्ही जेवढे वाक्य म्हणू शकाल तेवढे वाक्य तुम्ही जरूर म्हणून पहा. सपोज तुम्ही आता हेच वाक्य तुम्हाला ह्या सर्व सब्जेक्टच्या पुढे सुद्धा म्हणता येतील आहे ना. आय एम इन द रूम जसे मी इतर वाक्य म्हणून दाखवले तशाच प्रकारे सपोज तुम्ही एखाद्या सिटीमध्ये असाल तर तुम्ही म्हणून दाखवू शकता आय एम इन द सिटी. मी शहरात आहे. आय एम इन द विलेज. मी गावात आहे. ओके, मी मंदिरात आहे. आय एम इन द टेम्पल. मी मार्केटमध्ये आहे. आय एम इन द मार्केट. ओहो, मी ऑफिसमध्ये आहे. आय एम इन द ऑफिस. अशा पद्धतीनं तुम्ही सेव्हरल सेंटेन्सेस म्हणा. तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर माय फादर इज इन द ऑफिस, माय मदर इज इन द ऑफिस, माय मदर इज इन द स्कूल, माय फादर इज ऑन द वे. अशा पद्धतीनं सेव्हरल सेंटेन्सेस तुम्ही सांगू शकता. सो बघा, आता चेंजेस कळाले असतील. व्हिडिओ क्लिप तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मिळून जातील. सो ग्रुप जरूर जॉईन करा म्हणजे तुम्हाला ह्याच्या क्लिप मिळतील आणि त्या क्लिपची प्रॅक्टिस. मिरर टेक्निक जी मी कालच्या व्हिडिओत सांगितलेली आहे, डे 1चा व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्यामध्ये मी मिरर टेक्निक सांगितलेली आहे. त्या मिरर टेक्निकसाठी काय करायचंय, कसं म्हणायचं आहे, तर हे जे वाक्य आहेत ते जे मी तुम्हाला क्लिप टाकणार आहे ती क्लिपची मधले जे वाक्य आहेत हे पण म्हणू शकता. मिररच्या समोर उभं राहायचं आहे आणि तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजेच तुम्हाला स्वतःला आरशामधल्या व्यक्तीला पाहून तुम्ही ते वाक्य म्हणत आहात, बोलत आहात त्या व्यक्तीशी असं समजून तुम्हाला ते वाक्य सुरुवातीला म्हणायचे आहेत. सुरुवातीला थोडंसं मेकॅनिकली होऊ शकेल, वाक्य पाठ करून कॉपी करून म्हटल्यासारखे हरकत नाही, पण जिभेला सवय लावण्यासाठी सो मेनी सेंटेन्सेस जरूर बोला. सो तुम्हाला आता कळालं असेल की कोठेचे वाक्य कशा पद्धतीने घ्यायचे आहेत. सो हे झाले तुमचे कोठेचे वाक्य. त्याच्यानंतर आपण बघूया कसाचे वाक्य. काय, कोण, कोठे, कसा. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जर एम इज आरचे या वाक्यांचे जर वेगवेगळे वाक्य करायचे असतील तर हे फक्त टू बीचे क्रियापद याला म्हणतात बघा. एम इज आर हे सर्व टू बीचे क्रियापद आहेत. 3च आहेत. एम इज आर हे 3 क्रियापद टू बीचे क्रियापद आहेत. तर हे टू बीचे क्रियापदासाठी आपण कसे आहोत, ठीक आहे, आपण कसे आहोत हे सांगण्यासाठी सुद्धा आपण ह्या टू बीच्या क्रियापदांचा वापर करत असतो. सो तो कसा करतो आपण ते आपण पटकन बघूया आणि त्याचे पण सेव्हरल सेंटेन्सेस याच पद्धतीने आपण करू शकतो. सपोज मी म्हणेल की आय एम टायर्ड. सो वाक्य कशा पद्धतीने होतील. टायर्ड म्हणजे थकलेला. आय एम टायर्ड म्हणजे मी थकलेलो आहे. सो आय एम टायर्ड, यू आर टायर्ड, यू आर टायर्ड, वी आर टायर्ड, दे आर टायर्ड, ही इज टायर्ड, सी इज टायर्ड, इट इज टायर्ड, राम इज टायर्ड, राणी इज टायर्ड, माय फ्रेंड्स आर टायर्ड, माय ब्रदर्स आर टायर्ड, माय फादर इज टायर्ड. सो अशा पद्धतीनं सिंग्युलर सब्जेक्ट असेल इज वापरा, प्लुरल असेल तर आर वापरा आणि टायर्ड म्हणजे थकलेला आहे. सर्वजण थकलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, मिररच्या समोर उभं राहा. एक जर वाक्य म्हणत असाल आय एम टायर्ड, तुम्हाला जर फक्त जिभेला सवय लावायची आणि हेच इम्पॉर्टंट आहे, फक्त जिभेला सवय लावा इंग्रजीची. त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सचे नावं, मित्र मैत्रिणी, बहीण भाऊ यासारखे जेवढे हे सब्जेक्ट चेंज करता येतील तेवढे करा आणि 100 नाही 200 वाक्य दररोज म्हणा. जेवढे म्हणता येतील. एकाच सेंटेन्स वरून म्हणता आले तरी नो प्रॉब्लेम. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला मी अगदी तुम्ही 0 जरी असाल तरी सुद्धा मी तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकवू शकते. सो फॉर दॅट यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट विथ मी अँड आफ्टर मी. ओके, सो माझ्यासोबत आणि माझ्यानंतर प्रॅक्टिस करा. आता हेच वाक्य
फ्रेंड्सच्या मदतीने म्हणाल, मिररच्या समोर उभं राहा. आय एम टायर्डच्या ऐवजी तुम्हाला आता वाक्य म्हणायचे. जेवढ्या फ्रेंड्सचे नावं आठवतील तेवढ्या फ्रेंड्सचे नावं म्हणा आणि सांगा वाक्य. कशा पद्धतीने म्हणाल? आय एम टायर्ड, मीना इज टायर्ड, रीता इज टायर्ड, नीता इज टायर्ड, गीता इज टायर्ड, मीना is tired, Gauri is tired, Ramesh is tired, Mahesh is tired, Parth is tired, Tanishka is tired, I am tired, we are tired, you are tired, she is tired, my friend is tired, my brother is tired, my teacher is tired, my doctor is tired, my family is tired. So अशा प्रकारे so many subjects change करा आणि हे वाक्य आरशाच्या समोर उभं राहून या पद्धतीने म्हणा. आता फक्त तुम्ही टायर्डच झालेले असता का? तुम्ही कसे आहात? तुम्ही थकलेलेच असतात का? तुम्ही आनंदी असू शकता, तुम्ही दुःखी असू शकता, है ना. तुम्ही सपोज पुअर असाल किंवा तुम्हाला सांगायचे की मी पुअर नाही, तर नाही पण सांगता येईल तुम्हाला. तुम्ही कसे आहात? आय एम नॉट पुअर, मी गरीब नाही. सो फक्त आय एमच्या नंतर नॉट शब्द लावा. ह्या प्रत्येक शब्दाच्या सोबत नाही लावलं तर सपोज हे वाक्य आहे आय एम अ फार्मर, मी फार्मर आहे. आय एम नॉट अ फार्मर, मी शेतकरी नाही. He is not a farmer, he is not a teacher, he is not a doctor. So not शब्द लावला की तुम्ही त्याचा नाही अर्थ होतो. फक्त हे जे वर्ब आहेत am, is, are याच्या नंतर नॉट लावावं लागतं, म्हणजे तुमचे निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार होतात. क्लिअर? सो आता याच्यावरून तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. आय एम टायर्डच्या ऐवजी सपोज आय एम हॅपी, यू आर हॅपी, वी आर हॅपी, दे आर हॅपी, ही इज हॅपी, शी इज हॅपी, इट इज हॅपी, राम इज हॅपी, राणी इज हॅपी, my friends are happy, my friend is happy, my brother is happy, my mother is happy, my sister is happy, my sisters are happy, my mother is very tired. सो अशा पद्धतीने वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही कसे आहात यासाठी तुम्हाला सांगता येतात. आय एम वरीड, मी खूप म्हणजे खूप मी दुःखी आहे. आय एम अँक्शियस, मला थोडी भीती वाटते. सो अशा पद्धतीचे वेगवेगळे सेंटेन्सेस, म्हणून मी म्हटलं की 1000 वाक्य. सो तुमच्या लक्षात आलं असेल की सब्जेक्ट चेंज करा, प्रॅक्टिस अ लॉट. अशा पद्धतीचे खूप सारे वाक्य म्हणत राहा, म्हणत राहा, म्हणत राहा. सुरुवातीला वाटेल अरे एवढूशे वाक्य म्हणले म्हणजे काय झालंय, तो खूप बेसिक आहे ना, मग असे वाक्य आम्हाला सहज येतात असं वाटतं, पण ते बोलायला येत नसतं. जेव्हा ऍक्च्युअल बोलतात तेव्हा तुम्ही अडखळता. मग ते अडखळू नये यासाठी हे जरी सिंपल सेंटेन्सेस असले, ऑफकोर्स याला सिंपल सेंटेन्सेसच म्हणतात. दीज आर सिंपल सेंटेन्सेस ज्यामध्ये एम इज, आर, हॅव, हॅजचा वापर करून वाक्य होतात, त्याला सिंपल सेंटेन्सेस म्हणतात, जिथे ऍक्शन नसते. सो यांना सिंपल सेंटेन्सेस म्हटलं जातं. हे सिंपल आहेत, पण ते जिभेला वळण लावण्यासाठी आणि अख्खं इंग्रजी म्हणण्याच्या ऐवजी 50% इंग्रजी ह्या भागाने पक्क होतं, त्यासाठी दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो आता तुम्हाला हे वाक्य नक्कीच जमतील. 3 कॅटेगरीचे वाक्य मी सांगितलेले आहेत, निगेटिव्ह 4th नंबर. सो अशा प्रकारे मी आज 4 वाक्याचे प्रकार तुम्हाला शिकवलेले आहेत. काय, कोण, कोठे, कसा, आपण काय, कोण आहोत याच्याबद्दलचे वाक्य. याचं एक वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, कोणतंही एक. तसंच तुम्ही कसे आहात. ओके. आता तुम्ही कुठले आहात. आय एम फ्रॉम पुणे, आय एम फ्रॉम मुंबई, आय एम फ्रॉम परभणी. मी कुठली आहे, मी कोणत्या गावची आहे हे सांगण्यासाठी सुद्धा बघा आपण अशा प्रकारचं वाक्य म्हणू शकतो, लिहू शकतो. आय एम फ्रॉम, सपोज आय एम फ्रॉम पुणे, मी पुण्याची आहे. सो आता मी म्हणेल आय एम फ्रॉम पुणे. सो आता तुम्ही कुठले आहात. येस, कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा की तुम्ही कुठले आहात. सो म्हणजे तुमचा एक वाक्य प्रकार पण पक्का होईल. सी हिअर, स्पेलिंग लक्षात घ्या. FROM, फ्रॉम. फ्रॉम म्हणजे पासून. तुम्ही कुठले आहात. आय एम फ्रॉम पुणे, आय एम फ्रॉम अ विलेज, मी एका खेड्याची आहे. आय एम फ्रॉम अ विलेज, आय एम फ्रॉम अ सिटी, आय एम फ्रॉम दिल्ली, आय एम फ्रॉम मुंबई, आय एम फ्रॉम अमेरिका. व्हॉट एव्हर तुम्ही कुठले असाल ते वाक्य कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा की तुम्ही कुठले आहात आणि तुम्ही कसे आहात. हाऊ आर यू. सी, मला जरूर कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्ही कसे आहात. सो तुम्ही लिहू शकता आय एम वरीड अबाउट माय इंग्लिश, राईट. सो तुम्ही जर इंग्रजीबद्दल वरीड असाल तर तुम्ही जरूर तसं लिहून पाठवा आय एम वरीड अबाउट इंग्लिश. बट डोंट वरी, आय एम हिअर. आता इथून पुढे तुम्हाला इंग्लिशची भीती अजिबातच वाटणारच नाही आहे. सो कसा वाटला व्हिडिओ. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्ही नवीन असाल तर यस, जरूर जरूर जरूर. आणि एक महत्त्वाची सूचना, ग्रुपची लिंक
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. ओके, प्लीज तिथून क्लिक करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. हा डिस्क्रिप्शन बॉक्स जर पाहायचा कळत नसेल तर प्लीज तो कुठे असतो ते जरा कोणाला तरी विचारून घ्यावं. सो तुम्ही यातून ग्रुप जॉईन करू शकता. ग्रुप फक्त 5च दिवस ओपन राहणार आहे, कारण मला त्यांच्या प्रत्येकाची उत्तर आपल्याला द्यायची आहे. डाऊट सेशन तुमचं संध्याकाळी 10 ते 10:30 या वेळेमध्ये आपल्या त्या ग्रुपवरच राहील. ग्रुप अर्धा तासासाठी ओपन केला जाईल आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही तिथे टाकू शकणार आहात. सो शंका समाधानासाठी तुम्हाला हा अर्धा तास ग्रुपवर मिळेल. तिथेच व्हिडिओची क्लिप पण मिळेल. आणि यस, हे सर्व तुम्हाला मिरर टेक्निकच्या सहाय्याने जरूर करायचं आहे. पहिला व्हिडिओ पाहिला नसेल जरूर पहा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि हे 3 प्रकारचे वाक्य मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजे तुमचं आजचं सेशन पक्का झाला का हे तुम्हाला जरूर कळेल. आणि हो, तुमचा आजचा सेशन पक्का झाला असेल तर उद्याचा नक्कीच पक्का होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि हाईप जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.